श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण आपल्या भोवती असणाऱ्या या दृश्य जगाला, या देहाला किती किंमत द्यावी हा मोठा प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की आपलं नुकसान झालं, आपला अपमान झाला, आपल्या जवळचा कोणीतरी माणूस गेला की आपल्याला असं वाटतं की आपल्या जगण्याला काही अर्थच नाही, आपण आत्महत्या करावी, स्वतःला संपवून टाकावं. याचं कारण असं आहे की आपण इतर गोष्टींना अवास्तव महत्त्व देतो आणि खरा मी जो आहे त्याला अजिबात महत्त्व देत नाही. वास्तविक पाहता मी आहे म्हणून हे सगळं जग आहे, ही गोष्टच आपण विसरून जातो. आपण इतर गोष्टींना महत्त्व देतो, इतरांना महत्त्व देतो आणि आपण स्वतः कोण आहोत याचा कधी विचारच करत नाही. आणि अर्जुनाची नेमकी मनस्थिती ही अशी होती की तो बाकीच्यांना महत्त्व देतोय. हे माझे गुरु आहेत, हे माझे आजोबा आहेत, हे माझे नातेवाईक आहेत, ही माझी हितचिंतक मंडळी आहेत. अरे बाबा, हे सगळं नंतरच आहे. आधी तू कोण आहेस हे आधी समजून घे. आणि म्हणून या खऱ्या मीच्या समोर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या गोष्टी, हे दृश्य जगत, या जगातले प्राणी, पक्षी, माणसं, आपले नातेवाईक, आपण मिळवलेल्या गोष्टी, आपला पैसा, आपली विद्या, आपली नोकरी, आपली प्रतिष्ठा, आपलं समाजातलं स्थान, आपल्याला मिळणारे मान मरातब, या सगळ्या गोष्टी आणि अगदी आपला देह सुद्धा खरा नाही. आणि या सगळ्या गोष्टी आज आहेत, उद्या नाहीत. या सगळ्या गोष्टी नाशवंत आहेत, कधी ना कधी संपणार आहेत, कधी ना कधी नाहीशा होणार आहेत. आणि हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि हे एकदा का समजलं म्हणजे तुमच्या आयुष्यातली काळजी, चिंता, या गोष्टी कायमच्या निघून जातील. तुम्हाला नसते भ्रम होणार नाहीत, तुमच्या मनामध्ये नको त्या गोष्टी येणार नाहीत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, बाबा तू येताना काय घेऊन आला होतास म्हणून हे सगळं तुझं माझं आहे, माझं आहे चाललंय. ज्यांना तू माझं समजतोयस हीच मोठी चूक आहे. आणि खऱ्या अर्थाने तत्वज्ञानाची सुरुवात इथूनच होते. मी 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 हा जो मी आहे, हा जो मीपणा आहे, हा जो अहमपणा आहे, हा जो अहंकार आहे, तोच या सगळ्या गोष्टींना अवास्तव महत्त्व देत असतो. मी मुळे माझं अस्तित्व महत्त्वाचं वाटतं, माझा देह महत्त्वाचा वाटतो, माझा मीपणा, माझा अहंकार महत्त्वाचा वाटतो, माझं कर्तेपण महत्त्वाचं वाटतं,
माझं भोगते पण महत्त्वाचं वाटतं. मी ज्ञानी आहे हे नसतानाही आपल्याला वाटतं. आणि या देहाच्या संबंधाने जे जे काही आहे ते सगळं माझं आहे. हे घर माझं, हा पैसा माझा, ही माणसं माझी, ही संपत्ती माझी, ही मालमत्ता माझी. हीच आपली सर्वात मोठी चूक आहे. मी ज्या ज्या गोष्टींना माझं समजतो त्या सगळ्या गोष्टी इथेच सोडून आपल्याला पुन्हा रिकाम्या हातानेच परत जायचं आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. येताना काय घेऊन आलो होतो म्हणून जाताना ते घेऊन जाणार आहोत. आपण येतानाही रिकाम्या हाताने आलेलो आहोत आणि आता जातानाही रिकाम्या हाताने जायचं आहे. मग माझं 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 करून या सगळ्या गोष्टी जमा करून मी काय मिळवलं आयुष्यात? आणि ज्या गोष्टींना मी माझं माझं म्हणतोय त्याच गोष्टी मला दुःख देत आहेत. जे माझं नाही ते मी माझं समजतोय, हाच मुळी मोठा भ्रम आहे. आणि ज्या गोष्टीला महत्त्व देऊ नये त्या गोष्टींना मी महत्त्व देतो, ही माझी घोडचूक आहे. आणि हे सगळं समजून घेऊन देह म्हणजे मी नाही इथपर्यंत आपल्या मनाची पूर्वतयारी करून खरा मी कोण आहे हे जाणून घेणं हेच आत्मज्ञान होय. आपण सर्वजण आपला खरा मी विसरून गेलेलो आहोत. आपलं स्वरूप विसरून गेलेलो आहोत. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या दुःखाला, काळजींना सामोरं जावं लागतंय, चिंता करावी लागते, त्रास सहन करावे लागत आहेत. अर्जुनावर नेमकी हीच परिस्थिती आलेली आहे. हे सारे जण माझे आहेत आणि मी त्यांना कसा मारू, हाच त्याचा मूळ प्रश्न आहे. आता या मूळ प्रश्नामुळे काय झालं की अर्जुनाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली की आपल्या हातून पाप होईल आणि स्वतःपासून त्याला दूर पळून जावंसं वाटलं. हे युद्धच नको, त्यापेक्षा मी भिक्षा मागून जगेन असं तो म्हणू लागला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पळून जाण्याने प्रश्न सुटत नाहीत, उलट ते आणखीन गंभीर होतात, आणखी गुंतागुंतीचे होतात, आणखीन क्लिष्ट होतात. आणि नंतर कधीतरी आपल्याला पश्चात्ताप होतो, अरे हे मी करायला नको होतं, मी असं केलं नसतं तर बरं झालं असतं, असं आपल्याला नंतर वाटतं. परमार्थ करून आपल्याला काय नेमकं प्राप्त करायचं आहे? अध्यात्म मार्गावरून चालून आपल्याला काय मिळवायचं आहे? या तत्वज्ञानाचा अभ्यास करून, हे आत्मज्ञान प्राप्त करून आपल्याला काय मिळवायचं आहे? तर आपल्या मनामध्ये आपल्याला बदल घडवून आणायचा आहे. मन शुद्ध, स्वच्छ, पवित्र करायचं आहे. मनामधल्या शंका, मनामधले प्रश्न, मनामधले भ्रम, मनामधल्या कल्पना, या सगळ्या गोष्टी दूर करायच्या आहेत. आणि एकमेव सत्य असणाऱ्या परमेश्वराला सामोरं जायचं आहे आणि त्याला जाणून घ्यायचं आहे.
आणि गुरु जर का काही करत असतील तर ते आपल्या मनामध्ये बदल घडवून आणतात, आपल्या विचारांमध्ये बदल घडवून आणतात, आपल्या बुद्धीमध्ये बदल घडवून आणतात. अर्जुनाच्या मनामध्ये नेमका हाच भ्रम झाल्यामुळे त्याच्या मनामध्ये पाप घडेल याची भीती निर्माण झाली आणि या सर्वांना मारून जर पाप केलं तर त्या पापाचा परिणाम म्हणून भगवंत माझ्यापासून दुरावेल, श्रीकृष्णाचा सहवास माझ्या वाट्याला येणार नाही, अशी त्याला भीती वाटायला लागली आणि म्हणून त्याला जीवन असह्य होईल, जगणं मुश्किल होईल असं वाटू लागलं. आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाला कधीतरी निराशा येतेच, पण निराशा येणं म्हणजे आपण भगवंताला विसरणं आहे, भगवंतावर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. अशी निराशा अर्जुनाला आली आणि म्हणून अध्यात्मामध्ये आणि परमार्थामध्ये असं म्हटलं जातं, खरा सत्पुरुष, खरा संत, खरा सज्जन, खरा सद्गुरू तोच असतो की कोणतीही परिस्थिती आली, देहाची, पैशाची, लौकिकाची, तरी देखील ज्याची आनंदी वृत्ती सतत कायम राहते, ज्या वृत्तीमध्ये बदल होत नाही, ज्याची प्रसन्नता नष्ट होत नाही, अत्यंत देहाला कष्ट असताना सुद्धा ज्याची वृत्ती आनंदी राहते, कायम राहते, स्थिर राहते, प्रसन्न राहते, असाच माणूस खरा सत्पुरुष असणार. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, आपण जन्माला आलोय ना, तर मग या जगाचा विचार करा, इतर कर्मे वगैरेंचे विचार नकोत, फक्त याच जगाचा विचार करा. तुम्ही मागितलं होतं का की या ठिकाणी, याच वेळी, याच आईबापांच्या पोटी मला जन्माला घाला? मला याच ठिकाणी जन्माला घाला, मला पुरुष किंवा मला स्त्री बनवा, हे तुम्ही कधी मागितलं होतं का? म्हणून मी अमक्या ठिकाणी का जन्माला आलो, अमक्याच बापाच्या पोटी का जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर मी जगलो कसा, या गोष्टींना काहीच आपल्याजवळ उत्तर नाही. आपले आईवडील कोण असावे, आपली भाऊ बहीण कोण असावे, हे आपल्या हातात नाही. आपण कुठे नोकरी करावी, किती पैसा मिळावा, कोण साहेब असावं, त्याच्याशी आपले संबंध कसे असावेत, या गोष्टीसुद्धा आपल्याला हातात नाहीत. मग असं सगळं असून सुद्धा, कोणत्याच गोष्टी आपल्या हातात नसून सुद्धा आपण जीवन जगतो, हे कसं काय? नाही का? हे सगळं कुणाच्या हातात आहे? आणि म्हणूनच गीता आपल्याला हे शिकवते आहे की ज्या गोष्टी या जीवनामध्ये घडतात त्या कुठल्या तरी अज्ञात शक्तीच्या हातात आहेत आणि म्हणूनच त्या शक्तीला आपण परमात्मा, परमेश्वर म्हणतो. आपलं जगणं आपल्या हातात नाही, आपलं जीवन आपल्या हातात नाही, आपल्या भोवतीची परिस्थिती आपल्या हातात नाही.
आपलं कुटुंब कसं असावं, आपला समाज कसा असावा, या गोष्टी आपल्या हातात नाहीत. आपण प्रामाणिकपणे कष्ट करतो, भरपूर कष्ट करतो, पण पाहिजे तेवढा पैसा आपल्याला मिळत नाही, पाहिजे ते महत्त्व आपल्याला मिळत नाही. आणि जो काहीच करत नाही, जो कामचुकार असतो, तो मात्र साहेबांचा लाडका असतो. या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपल्याला येतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्या या जीवनाचा तुम्ही बारकाईने विचार करा. आज ही जी कौरवांबरोबर लढण्याची परिस्थिती आलेली आहे, ही कोणी निर्माण केली, याचा कर्ता कोण आहे, या परिस्थितीवर स्वामित्व कुणाचं आहे? अर्जुना, या सगळ्या गोष्टींचा विचार कर. आणि हे सगळं घडवून आणणारा कोणीतरी निराळाच आहे, याचं भान ठेव. आणि तू आता लढाईला उभा राहा. बाकी कोणत्याच गोष्टींचा विचार करू नकोस. याच्यातच तत्वज्ञानाचं खरं मूळ आहे. तत्वज्ञान म्हणजे आपणच आपल्या जीवनाचा समग्र विचार करणं. हा विचार जसा जसा सूक्ष्म होईल तशी तशी आपल्याला याची कल्पना येऊ लागेल. गोपाल कृष्ण भगवान की जय.